नमस्कार सर्वांना. मी तृप्ती लर्निंग अकॅडमीमधून तुमच्यासाठीच खास घेऊन येत आहे पी एच जी थेरी इन शॉर्टमध्ये कशी लक्ष ठेवायची. टी ई टीचा स्टडी करत असताना आताचे बरेचसे विद्यार्थी आता टी ई टीचा स्टडी करत असतील. थेरीवर बरेचशा असे आधारित क्वेश्चन विचारले जातात चिल्ड्रन डेव्हलपमेंटमध्ये. मग तो एक क्वेश्चन सोडवताना पी एच जी थेरीवर कसे प्रश्न विचारले जातात, मग त्यांनी मांडलेली उत्पत्ती ती कशी लक्षात ठेवायची इन शॉर्ट आणि सोप्या पद्धतीने मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. चला तर मग पाहूया आपण पी एच जी थेरी इन शॉर्ट ट्रिक्सद्वारे. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक थेअरीमधले प्रत्येक स्टेज एक्सप्लेन केलेली आहे, त्यांचा कालखंड उदाहरणासहित एक्सप्लेन केलेला आहे आणि त्यावर आधारित मागील क्वेश्चन पेपरमध्ये आलेले जर क्वेश्चन तुम्हाला हवे असतील तर मला कमेंट करायला विसरू नका. मी लगेच तुमच्यासाठी ते क्वेश्चन घेऊन येईल. ठीक आहे, आज आपण पाहणार आहोत पी एच जी थेरी. ह्याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक्सद्वारे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी तयार केलेला एक शॉर्ट ट्रिक्स आणि शॉर्ट फॉर्म्युला म्हणजे संवेदीपूर्व मूर्त औपचारिक क्रियात्मक अवस्था. ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 स्टेज दिलेले आहेत. संवेदी, पूर्व, मूर्त, औपचारिक. ह्या 4 स्टेज तुमच्या लक्षात राहतील आणि त्यासाठी नंबर दिला आहे 0 2 7 11. ह्या नंबरद्वारे तुम्हाला त्यांनी मांडलेला कालखंड लक्षात ठेवायला सोपा पडेल. ह्यावर आधारित पी एच जीवर आधारित बरेचसे क्वेश्चन टी ई टी क्वेश्चनमध्ये विचारले जातात. ह्याची मदत तुम्हाला एक्झामसाठी खूप अशी होईल आणि तुम्हाला जर एक्झाममध्ये ह्यावर आधारित प्रश्न आलेच की नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. ठीक आहे. आता संवेदी, पूर्व, मूर्त, औपचारिक. संवेदी ही फर्स्ट स्टेज आहे, पूर्व सेकंड स्टेज आहे, थर्ड मूर्त आहे आणि फोर्थ औपचारिक आहे. त्यांचा संवेदीचा कालखंड 0, पूर्वाचा कालखंड 2, मूर्तचा कालखंड 7 आणि औपचारिकचा कालखंड काय 11 आहे. आता फर्स्ट स्टेज म्हणजेच काय सेन्सरी मोटर स्टेज म्हणजेच काय संवेदी प्रेरक अवस्था आहे. त्यांच्या मुलांचा काय 0 ते 2 वर्षा मुलांचा यामध्ये समावेश असतो. दुसरी आहे तुमची प्री ऑपरेशनल स्टेज म्हणजेच काय पूर्व क्रियात्मक अवस्था. ह्याच्यामध्ये 2 ते 7 वर्षाच्या मुलांचा समावेश असतो. थर्ड आहे तुमची प्री ऑपरेशनल स्टेज म्हणजेच काय मूर्त विचारांची अवस्था. ह्याच्यामध्ये 7 ते 11 7 to 11 वर्षाच्या मुलांचा समावेश असतो. आणि लास्ट आहे तुमची फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. ह्याच्यामध्ये तुम्हाला 11 ते पुढील वयोगटातील मुलांचा समावेश केलेला दिसून येतो. आता फर्स्ट स्टेजमध्ये लक्षात ठेवायचा कालखंडाचा कोड तुम्हाला मी काय दिलेला आहे 0 to 7 11. ठीक आहे. आता फर्स्ट काय तुमची सेन्सरी मोटर स्टेज म्हणजेच काय सेन्सरी मोटर स्टेज कशाला म्हणतात, कशी मांडली आहे हे पाहण्यासाठी पुढे लक्ष द्या. सेन्सरी म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये 0 ते 2 वर्ष वयोगटातील मुलांचा समावेश आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाची कन्सेप्ट लक्षात ठेवायची की संवेदना आणि हालचाल. आणि सेकंड म्हणजे काय वस्तुस्थिती म्हणजे ऑब्जेक्ट परमनन्स. हा सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट फर्स्ट स्टेजमध्ये लक्षात ठेवायची. फॉर एक्झाम्पल 6 महिन्याच्या मुलासमोर जर खेळणं लपवलं तर तो शोधत नाही, त्याला वाटतं वस्तू काय झाली आहे गायब झाली. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल टी ए टीमध्ये विचारलेला क्वेश्चन 1 वर्षाचं मूल खेळणं हातातून पडलं की रडतं. कारण काय ह्या स्टेजमधल्या मुलांना काय आहे संवेदना आणि हालचाल ह्या पलीकडं काही कळत नाही. म्हणजेच काय ऑब्जेक्ट परमाणस अजून पूर्ण त्यांच्यात विकसित झालेला नसतं. मग ही स्टेज कोणती आली सेन्सरी मोटर स्टेज म्हणजेच काय संवेदी पूर्व प्रेरक अवस्था. ठीक आहे. आता सेकंड काय तुमची प्री ऑपरेशनल स्टेज. त्याचा कालखंड किती आहे 2 ते 7 वर्ष म्हणजेच काय पूर्व क्रियात्मक अवस्था. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवायचं म्हणजे काय ह्याच्यामध्ये मूल काय करतं नुसतंच बोलणं आणि कल्पना करणं ह्याच्यावर जास्त भर देतं. इम्पॉर्टंट पॉईंट काय येतात ह्याच्यामध्ये भाषा वेगाने वाढते मुलांमधली. मूल खूप बोलायला लागतं, प्रश्न विचारतं हे काय ते काय हे कसं ते कसं का घडलं का झालं हे प्रश्न बरेचसे मुलं विचारतात. सेकंड पॉईंट म्हणजे काय केंद्रीकरण म्हणजे काय इगोसेंट्रिझम म्हणजे मूल समजतं सगळं जग त्याच्याच नजरेतून दिसतं, आईला पण खेळणं तसं दिसतं असेल असं त्याला वाटत असतं. थर्ड म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे काय प्रतिकात्मक खेळ म्हणजे काय सिम्बॉलिक प्ले. काठीला घोडा म्हणून खेळणे किंवा एखादा डबा घेऊन त्या गाडी म्हणून खेळणे हे ह्या स्टेजमधली मुलं काय करत असतात. ह्याच्यामध्ये टी ई टीवर आधारित पण बरेचसे क्वेश्चन विचारलेले आहेत आणि जर तुम्हाला क्वेश्चन पाहिजे असतील तर मला कमेंट करा, मी तुम्हाला PDF
सेंड करेन, जे इथून मागून इथून मागील TETच्या एक्झाममध्ये त्यावर बेस आधारित क्वेश्चन विचारलेले आहेत. परत काय आहे, संवर्धनाचा अभाव म्हणजे लॅक ऑफ कन्झर्वेशन. समजा तुम्ही जर एका ग्लासमध्ये पाणी घेतलं आहे आणि ते तांब्यात ओतलं, तर मूल काय म्हणतं की तांब्यातलं पाणी जास्त आहे का, तर तांब्या मोठा आहे, ग्लास छोटा आहे, म्हणून ते काय म्हणतं की पाणी तांब्यामध्ये जास्त आहे. म्हणजेच काय, हा स्टेजमधल्या मुलांमध्ये लॅक ऑफ कन्झर्वेशन आपल्याला आढळून येतं. एकाच तर उलट विचार करत नाही, हे असं का झालं असं, हे परत केलं तर उलट, म्हणजे रिव्हर्सिबिलिटी त्यांच्यामध्ये नसते. आता TETमध्ये कसा प्रश्न विचारला आहे की 4 वर्षाचा मुलगा खेळण्याशी बोलतो आणि त्याला जिवंत समजतं, ही कोणती स्टेज आली, तर ही कोणती स्टेज आली तुमची, प्री ऑपरेशनल स्टेज. ह्याचा कालखंड किती आहे, 2 ते 7. परत एकदा सांगते, TETमध्ये विचारलेला प्रश्न की 4 वर्षाचा मुलगा खेळण्याशी बोलतो आणि त्याला जिवंत समजतं, मग ही कोणती स्टेज आली, तर प्री ऑपरेशनल स्टेज. आता थर्ड स्टेज आहे तुमची कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज. ह्याचा कालखंड किती आहे, 7 to 11. म्हणजेच काय, मूर्त क्रियात्मक विचारची अवस्था, मूर्त क्रियात्मक विचारांची काय आहे अवस्था. याचा कालखंड काय आहे, 7 to 11. कॉन्क्रीट म्हणजेच काय, प्रत्यक्ष वस्तू लागतात. काय, कॉन्क्रीट म्हणजे काय, प्रत्यक्ष वस्तू लागतात. तसं ह्याच्यामध्ये महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवायचं, काय करतात मुलं, संवर्धन येते, कॉन्झर्वेशन म्हणजेच काय, पाणी उंच ग्लासमधून रुंद भांड्यात ओतलं काय आणि रुंद भांड्यातून उंच ग्लासमध्ये ओतलं काय, पाणी तेवढंच आहे हे त्यांना समजण्याची क्षमता त्यांच्यात येते. पुन्हा वर्गीकरण करतात मुलं, क्लासिफिकेशन करतात की फळ, भाज्या, प्राणी असे गट पाडून त्यांना हे फळ आहे, ही भाजी, हे प्राणी आहेत, हे वर्गीकरण करण्याची क्षमता मुलांमध्ये विकसित होते. परत थर्ड पॉईंट आहे, उलट विचार करतात मुलं. काय करतात, उलट विचार करतात की 5 अधिक 3 जर 8 असेल तर 8 - 5 केलं तर 3 येते. म्हणजे लिमिटेशन फक्त प्रत्यक्ष वस्तूसमोर असेल तरच लॉजिक लावू शकतं, अमूर्त नाही. जर एखादी वस्तू तुमच्या मुलांसमोर दिली, त्या वस्तूंना पाहून ते काय करतात, लॉजिक लावतात. ठीक आहे. आता नेक्स्ट तुमचं काय आहे, TETवरनं विचारलेला आत्ताचा प्रश्न की 8 वर्षाचा मुलगा हिशोब चांगला करतो पण तर न्याय म्हणजे काय सांगू शकत नाही. म्हणजेच काय, ही स्टेज कोणती झाली, कॉन्क्रीट. म्हणजे प्रत्यक्ष वस्तू, एखादी गोष्ट समोर असेल तरच ती गोष्टवर विचार करू शकतं, पण जर लॉजिकल थिंकिंग त्यांना विचारलं ते करता येते का, नाही करता येत. आता लास्ट आहे तुमचा फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. म्हणजेच काय, औपचारिक क्रियात्मक अवस्था. औपचारिक क्रियात्मक अवस्था म्हणजे काय, त्यातले 2 टप्पे तुम्हाला लक्षात ठेवायचे की अमृत विचार करतात, म्हणजे ते काय ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग. प्रेम म्हणजे काय, वाईट गोष्ट कोणती, चांगली गोष्ट कोणती, न्याय म्हणजे काय, यावरती चर्चा करू शकतात, स्वतःचे मत मांडू शकतात, ते बोलू शकतात. गृहीतक प्लस प्रयोग म्हणजे हायपोथेसिस टेस्टिंग. गृहीतक येते, त्यांच्यानुसार गृहीतके मांडू लागतात. एखादी गोष्ट तयार करताना किंवा समजा की लिंबू आणि मीठ आणि साखर एकत्र केल्याने सरबत तयार होतो, हा प्रयोग तो करू शकतात. म्हणजे त्यांचे प्रायोगिक जी कन्सेप्ट आहे त्यांची क्लिअर असते. ही स्टेज कशात आली, तर त्यांची 4 स्टेजमध्ये आले, फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. म्हणजेच काय, औपचारिक क्रियात्मक अवस्था. त्याचा कालखंड काय, 11 ते पुढील वर्ष. मग विज्ञानाचा प्रयोग, जर असं झालं तर काय होईल असा विचार ते करू लागतात, समस्या सोडवू लागतात. फॉर एक्झाम्पल, 12 वर्षाचा मुलगा न बघताच नकाशावरून रस्ता सांगतो. म्हणजेच ही स्टेज कोणती झाली, फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. समजेल तुम्हाला, सोप्या सहज पद्धतीने मी तुम्हाला पियाजे यांनी मांडलेली थेरी ही 4 स्टेजमध्ये त्यांचा कालखंड आणि ते स्टेज मी सोप्या सहज पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केलेत. आता इन शॉर्ट त्या लक्षात ठेवायचे कशा, त्या बेसिसवर की हा कोणत्या कालखंडामध्ये येतो, ही क्रिया कोणत्या कालखंडामध्ये येते, किंवा हा मुलगा काय करतो, ही स्टेज कोणती आहे, याचा कालखंड कोणता आहे, हे लक्षात ठेवण्यासाठी मी शॉर्टकटमध्ये ट्रिक्स दिली. संवेदी, पूर्वमूर्त, औपचारिक क्रियात्मक अवस्था. म्हणजेच काय की संवेदी म्हणजेच काय, सेन्सरी मोटर स्टेज म्हणजे संवेदी प्रेरक अवस्था. पूर्व म्हणजे काय, प्री ऑपरेशनल स्टेज म्हणजे पूर्व क्रियात्मक अवस्था. मूर्त म्हणजे काय, मूर्त क्रियात्मक विचारांची अवस्था. म्हणजेच काय, कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज. आणि औपचारिक म्हणजे काय की फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. म्हणजेच काय, औपचारिक क्रियात्मक अवस्था. ह्या 4 अवस्था पियाजे यांनी आपल्या थेरीतून मांडल्या आहेत आणि त्याचा कालखंड आहे 0 ते 2 वर्ष,
2 ते 7 वर्ष, 7 ते 11 वर्ष, 11 ते पुढे. हा कालखंड लक्षात ठेवण्याची सोपी पद्धत आणि 4 स्टेज लक्षात ठेवायची सोपी पद्धत तुम्हाला मी देत आहे. आणि ह्यावर आलेले TETवरचे सुद्धा क्वेश्चन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत एक्सप्लेन करता करता. अजूनही जर तुम्हाला क्वेश्चन हवे असतील तर तुम्ही कमेंट करा. मी PDF द्वारे तुम्हाला पाठवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आता अजून एक शॉर्ट ट्रिक्स जी तुम्हाला मी सांगत आहे की 0 ते 2 वर्षाच्या मुलांमध्ये सेन्स आणि हालचाली तयार होतात. 2 ते 7 वर्षाच्या मुलांना सिम्बॉलिक थॉट, भाषा, प्रतिकात्मक विचार करण्याची त्यांच्यात क्षमता निर्माण होते. 7 ते 11 वर्षाच्या मुलांमध्ये लॉजिकल थिंकिंग तयार होते आणि 11 वर्षातील मुलांमध्ये अमृत विचार, तर्क करण्याची क्षमता म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग ते मुलं करू लागतात. म्हणून काय 0 to 7, 11 हा कोड नंबर लक्षात ठेवायचा. याच्यावरूनच तुम्हाला त्यांचा कालखंड लक्षात येईल आणि कालखंडावरनं तुम्हाला त्यांच्या स्टेज काय होईल लक्षात ठेवण्यासाठी मदत होईल. ठीक आहे. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करायला, लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला एक्झाममध्ये पूर्णची पूर्ण मदत करून जाईल. ठीक आहे. थँक्यू.